नमस्कार सर्वांना. कीर्ती डिलाइट्स अँड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज मी ही बट्टी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर बट्टीचं पीठ दळण्यापासून तर बट्टी बनवण्यापर्यंत मी इथे दाखवलेलं आहे. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी इथे 2 कप एवढे गहू वापरलेले आहे. तर तुम्ही कोणतेही इथे गहू वापरू शकता. मी इथे लोकवन गहू 2 कप घेतले आहे आणि 1 कप सोयाबीन. जर तुम्हाला कपने मोजायचं नसेल तर साधारण मीडियम वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता. तर मी इथे मीडियम आकाराची वाटी एवढं सोयाबीन 1 वाटी मी इथे वापरलेली आहे आणि 1 वाटी मक्का. तर हे तिन्ही जिन्नस एकत्र करून मी दळून आणलेले आहे. तर बट्टीचं पीठ दळून आणताना जाडसरच दळायचा. मी इथे रवा मिक्स करणार नाही, कारण बट्टीचं पीठ हा जाडसरच मी दळून आणलेला आहे. जर गिरणीवाल्याने तुमचं बट्टीचं पीठ बारीक दळून दिलेलं असेल तर तुम्ही यामध्ये रवा मिक्स करू शकता. तर मी इथे 2 वाटी बट्टीचे पीठ घेतले. या बट्टीच्या पिठामध्ये मी जाडसर बडीशोप आणि धने वाटून यामध्ये टाकलं आणि चवीनुसार मीठ, खाण्याचा सोडा आणि ओवा यामध्ये मिक्स करून घेते. तर मी इथे 3 ते 4 टेबलस्पून तुपाचा वापर केलेला आहे. तुम्ही इथे तेलाचा पण वापर करू शकता. साधं तेल किंवा गरम तेल दोन्ही पण चालतील, पण मी इथे तुपाचाच वापर केलेला आहे. आणि मी हे पीठ छान मिक्स करून मळून घेणार आहे. बट्टीचा जो पीठ आहे तो घट्टच मळायचा आहे आपल्याला. जास्त सैल पण नको, म्हणजे बट्ट्या आपल्या छान खुसखुशीत पण तयार होतील आणि चिकट पण होणार नाही. तर मी इथे थोडं थोडं पाणी घालूनच बट्टीचं पीठ मळून घेते. पीठ मळून झालं की 10 मिनटं झाकून ठेवायचं मुरण्यासाठी. त्यानंतर 10 मिनटानंतर तेल किंवा तूप लावून परत एकदा मळून घ्यायचे, म्हणजे आपल्या बट्ट्या पण छान तयार होतील. आणि तोपर्यंत बट्ट्या तयार करेपर्यंत गॅसवर मी पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे. पातेल्यातलं पाणी गरम होईपर्यंत मी बट्ट्या तयार करून घेते. तर असे गोल उंडे करून घ्यायचे. तर तुम्ही बट्टी बनवताना असं मध्ये तूप किंवा तेलाचा पण वापर करू शकता. तर मी इथे तूप लावलं आहे मध्ये आणि गोल उंडे करून घेतले. तर बघू शकता तयार झालेत आणि पाणी पण गरम झालं आहे. त्यावर मी सारण ठेवून या सगळ्या बट्ट्या वाफेवर ठेवणार आहे. बट्ट्या वाफेवर 15 मिनटं ठेवायच्या आणि दुसऱ्या बाजूने पण पलटवून परत 10 मिनटं याला वाफेवर शिजू द्यायचं. तर बट्ट्या होतपर्यंत मी इथे वरण बनवून घेते. तर मी इथे तुरीची डाळ 1 वाटी तुरीची डाळ शिजवून घेतली. त्यामध्ये मी हळद, अर्धा चमचा हळद घातलेला आहे आणि छान मस्त असं घोटून आपण वरणाला तडका देऊयात. तर मी इथे साधं वरण बनवत नाही. मी इथे चमचमीत चटपटीतच वरण बनवून घेणार आहे. तर सर्वात आधी मी इथे तेल, जिरे, मोहरी आणि भरपूर लसूण घातलेला आहे. यात आपण 3 ते 4 मिरच्या घालूयात आणि तडका जळू नये यासाठी मी आधी थोडा वरण घातलं आहे. त्यानंतर मी टमॅटो आणि लाल तिखट मी यामध्ये घातलं आहे आणि चवीनुसार मीठ. तर या पद्धतीने मी चमचमीतच वरण बनवून घेते. जर तुम्हाला साधं वरण बनवायचं असेल तर आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही साधं वरण पण इथे बनवू शकता. पण एकदा फोडणीचं वरण तुम्ही बनवून बघा, त्याबरोबर बट्टी एकदम चविष्ट लागते. तर मी इथे सांबार मसाला घातलेला आहे. एव्हरेस्टचा सांबार मसाला मी इथे यूज केलेला आहे आणि थोडी कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथीने वरणाला एकदम छान चव येते. तर मी इथे
टमाटर विरघळेपर्यंत 2 मिनटं वाफ काढून घेते आणि आपण बट्टी पण चेक करून घेऊयात. सोडा टाकल्यामुळे बट्टी एकदम टम्म फुगली आहे आणि दुसऱ्या बाजूने मी पलटवून घेते, म्हणजे 10 मिनटं परत वाफेवर या बट्ट्या छान शिजतील. तर आतमधला पण कच्चापणा राहू नये यासाठी मी छान वाफ काढून घेते. तर बट्ट्या थंड होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे कापायला बरं पडते. तर वरण पण इथे मी करून घेते. घोटलेलं वरण यामध्ये घालूयात आणि थोडं पाणी घालूयात. 5 मिनटं वरणाला पण उकळी येऊ द्यायची. तर आपला वरण पण तयार झाला आहे. मी इथे 5 मिनटं उकडीसाठी ठेवलं आहे वरण आणि आपल्या बट्ट्या पण रेडी आहेत. तर बट्ट्या थंड झाल्या की हव्या त्या शेपमध्ये आपण बट्ट्या कापून घेऊ शकतो. तर बट्टी थंड झाली आणि मी कापून घेते. बघू शकता छान शिजली आहे. ह्या बट्ट्या सर्व कापून घेतल्यानंतर तुपात किंवा तेलात आपण तळून घेऊयात. मी इथे तुपातच तळणार आहे. तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता. तेलात पण छान खुसखुशीत होतात. वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत बट्ट्या तयार होतात. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तर मी इथे तूप गरम करायला ठेवलं आहे. तूप छान गरम झालं, यामध्ये बट्ट्या तळून घेऊ. तर सर्व बट्ट्या मी तळून घेते. जर बट्ट्यांना गोल्डन ब्राऊन कलर हवा असेल तर गॅस मध्यम किंवा मोठा ठेवायचा, त्यामुळे आपल्या बट्ट्यांना कलर पण छान येतो. तर बघू शकता मी गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत बट्टी तळून घेतलेली आहे. जर तुम्हाला डीप फ्राय करायचं नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, तूप किंवा तेल असं परतवून. तर बघू शकता कलर एकदम सुरेख आलेला आहे. बट्ट्या रेडी आहे आणि मी सर्व करून घेते. बट्टीला छान कुस्करून घ्यायचा आणि त्यावर वरण आणि तूप घालून बट्टी एकदम चविष्ट लागते, एकदम चटाकेदार. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा.